बसमधून प्रवास करणाऱ्या महिलांचे दागिने चोरणारी महिला जेरबंद. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कामगिरी. सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार रेकॉर्डवरील एक महिला गुन्हेगार सांगली बस स्थानक परिसरात चोरीचे दागिने विकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यावरून त्या ठिकाणी नगराणी करीत असता सदरची महिला दिसून आली. महिला पोलिसांच्या मदतीने त्या महिलेस ताब्यात घेऊन चौकशी केली असता तिने आपले नाव कामिनी प्रकाश चौगुले, वय वर्षे 39, राहणार बेघर वसाहत शाहूनगर कागल, जिल्हा कोल्हापूर असे सांगितले. तिची झडती घेतली असता तिच्याकडे असणाऱ्या पिशवीमध्ये रुमालात गुंडाळून ठेवलेले सोन्याचे घंटण आढळून आले. त्याबाबत विचारणा केली असता सदरचे घंटण 25 दिवसापूर्वी आष्टा येथील बस स्थानकावर एक महिला बसमध्ये चढत असताना पर्समधून चोरल्याचे सांगितले. या महिलेस ताब्यात घेण्यात आले असून एकूण 1,40,180 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई केली आहे. महाराष्ट्र वेद न्यूजसाठी मुख्य संपादक लक्ष्मण सनगर, कवठेमंकाळ.